जिल्हा न्यायालय भरती 2023-24 शिपाई व लिपिक पदाची मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शीटविषयी फायनली अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे आणि महत्त्वपूर्ण एक नाही दोन नाही तर संपूर्ण 3 अपडेट्स जे आहेत ते आपल्यासमोर आलेले आहेत आणि त्यातील दुसरी आणि तिसरी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। जिल्हा न्यायालय भरती मित्रांनो 2023-24 शिपाई व लिपिक या पदासाठी एक जिल्हा न्यायालयाचा ग्रुप देखील तुम्ही म्हणू शकता किंवा महाराष्ट्र न्यायालयीन भरती म्हणजे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक न्यायालयाच्या भरतीविषयी हे ग्रुप्स जे आहेत ते आपल्याला अपडेट्स देत असतात आणि याच ग्रुपने मित्रांनो आपल्याला प्रथम अपडेट दिलेली आहे ती म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होणार आहेत आणि त्या कशामुळे क्लिअर होणार आहे तर येत्या 2 ते 3 दिवसातच मित्रांनो जिल्हा न्यायालयाबद्दल लवकरच नोटिफिकेशन येईल। आता ती नोटिफिकेशन जी आहे ती कशाची असणार आहे आणि ती कशामुळे येणार आहे तीच गोष्ट आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया। त्याच्यानंतर सर्वात जबरदस्त अपडेट जी आहे ती दुसरी असणार आहे, त्यामुळे ही प्रथम अपडेट जाणून घ्या, त्याच्यानंतरच आपण दुसरी अपडेट जाणून घेऊया। सर्वात प्रथम मित्रांनो जिल्हा न्यायालयामध्ये प्रोसेस जी आहे त्या स्टेप बाय स्टेप होत असतात। म्हणजे जर एखादा रिझल्ट लागायचा असेल किंवा सेकंड रिस्पॉन्स शीट लागायची असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला जसे की माहितीच आहे प्रथम एक प्रसिद्धीपत्रक जे आहे ते रिलीज होत असते आणि त्या प्रसिद्धीपत्रकात मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट किती तारखेला किती वाजता आणि कोणत्या लिंकवर लागणार आहे त्या सर्व गोष्टींची लिंक जी आहे ती आपल्याला प्रोव्हाइड केलेली असते। म्हणजे थोडक्यात तर ती माहिती जी आहे ती प्रोव्हाइड केलेली असते आणि ती माहितीची प्रसिद्धीपत्रक जे आहे ते कधी प्रसिद्ध होणार आहे तर मित्रांनो येत्या 2 ते 3 दिवसातच ते प्रसिद्धीपत्रक जे आहे ते प्रसिद्ध होणार आहे। आता चला तर आपण आपल्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट आणि ऑथेंटिक अपडेटकडे वळूया। पुढील अपडेट असणार आलेली आहे मित्रांनो आपल्या सबस्क्रायबरकडून जो की सबस्क्रायबर्सने आपल्याला कॉमेंट्समध्ये त्यांना जी माहिती मिळालेली आहे ती त्यांनी आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तीच माहिती आपण डिटेलमध्ये संपूर्ण समजून घेऊया। सर्वात प्रथम ह्या सबस्क्रायबरचं नाव आहे मित्रांनो ओम, थँक्यू फॉर युअर अपडेट। यांनी काय सांगितलेले आहे तर डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये माझा मित्र आहे आणि त्यांनी अपडेट दिली आहे ऑफिशियल, म्हणजे यांचा मित्र जो आहे तो एक डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये कार्यरत आहे आणि त्याच्याकडून त्यांनी माहिती जी आहे ती घेतलेली आहे। दुसऱ्या वेळेत त्यांनी सांगितलेले आहे, त्याने मला सांगितलेले आहे की 20 मेपर्यंत येथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो 20 मेपर्यंत डायरेक्ट नॉर्मलायझेशन शीट येणार आहे। म्हणजे मित्रांनो 20 मेला नॉर्मलायझेशन शीट आणि तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती ऑब्जेक्शन घेतल्याच्यानंतरची रिस्पॉन्स शीट ती दोन्ही एकत्र मिक्स येणार आहे, ज्यामुळे तुमचे भरपूर गुन्हा देखील वाढणार आहेत। आता पुढे त्यांनी काय सांगितलेले आहे तर 8 जूनला स्किल टेस्ट जी आहे ती होणार आहे आणि स्किल टेस्ट म्हणजे मित्रांनो तुमची टायपिंग असेल किंवा स्वच्छता चाचणी असेल ती जी आहे तुम्ही त्याला स्किल टेस्ट बनवू शकता, ती 8 जूनला होणार आहे आणि त्याच्यानंतर 18 जून म्हणजे मित्रांनो जवळपास 10 दिवसाने इंटरव्ह्यू जो आहे तो कंडक्ट केले जाणार आहेत। एकास 3 प्रमाणे रेशोमध्ये इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत, जे की तुम्हाला माहितीच आहे। आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू व जॉईनिंग लेटरची प्रोसेस जी आहे ती 5 जुलैला होणार आहे। म्हणजे मित्रांनो ही प्रोसेस जी आहे ती स्टेप बाय स्टेप यांनी तारखा ज्या आहेत यांनी सांगितलेल्या आहेत। आता यांचा मित्र वर्क करत आहे जिल्हा न्यायालयामध्ये, त्यामुळे यांना ही अपडेट भेटली आणि त्यांनी त्वरित आपल्याला कळवली, त्यामुळे यांचे पुन्हा एकदा धन्यवाद। आणि तिसरी आणि महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे ती मित्रांनो म्हणजे या दोन्ही अपडेटनुसार आपल्या लक्षात येते की जिल्हा न्यायालय भरती 2023-24ची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती 20 मेला येण्याची दाट शक्यता झालेली आहे। आणि रिस्पॉन्स शीट आल्याच्यानंतर मित्रांनो भरपूर विद्यार्थी विचारतात सर आम्हाला माहिती झाली नाही की रिस्पॉन्स शीट येऊन गेली, त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला अपडेट येतात, सर्वात प्रथम अपडेट जी आहे ती आपल्या चॅनलवरच येत असते मित्रांनो, मग ती कोणतीही अपडेट असू। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्की करा।